नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं आपल्या 2024च्या पीक विम्यासंदर्भातल्या महत्त्वाच्या अशा अपडेटमध्ये। तर सर्व शेतकऱ्यांच्या कमेंट असतात किंवा सर्व शेतकऱ्यांचा एकच प्रश्न असतो की आम्ही पीक विमा भरलेला आहे, परंतु अद्यापही आम्हाला 1 रुपयासुद्धा पीक विमा वाटप झालेला नाही किंवा झाला तर तो खूप तुरळक झालेला आहे। हेक्टरी जेवढी रक्कम आहे त्याच्यापेक्षा 1 पटच रक्कम आम्हाला भेटलेली आहे। तर त्यामध्ये जे काही 32 जिल्हे आहे, तर या 32 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यामध्ये तुरळक का होईना जो काही पीक विमा मिळालेला आहे, तर या शेतकऱ्यांना आता दुसऱ्या टप्प्यात किती पीक विमा मिळणार आहे किंवा या 32 जिल्ह्यांमध्ये कोणते गाव पात्र झालेले आहे किंवा शेतकऱ्यांना किती शेतकरी पात्र झालेले आहे आणि या शेतकऱ्यांच्या खात्यावरती किती रक्कम जमा होणार आहे आणि ती किती तारखेला जमा होणार आहे, तर फायनली तारीख ही आपल्याला आलेली आहे। तर बघूया काय आहे सविस्तर माहिती। तर त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर असे शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी सर्वात अगोदर आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा, व्हिडिओ बघा, व्हिडिओ कुठे स्क्रिप्ट करू नका, जेणेकरून जी काही 4 व्हिडिओमधली माहिती आहे ते तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, खरीप हंगाम 2024 मधील 34 जिल्ह्यातील पीक विमा वाटपाच्या दुसऱ्या टप्प्यातील माहिती आपण बघणार आहोत। तर यामध्ये पहिला जो जिल्हा आहे तो म्हणजे अहमदनगर। तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा आता 80,445 शेतकऱ्यांना खरीप हंगाम 2023-24चा दुसऱ्या टप्प्यातील पीक विमा वितरण केलं जाणार आहे। तर त्यानंतर नाशिक जिल्हा असेल तर नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा 81,590 जे काही शेतकरी आहे हे दुसऱ्या टप्प्यासाठी पात्र झालेले आहे। आणि त्यानंतर चंद्रपूर जिल्हा असेल तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा 590 शेतकरी हे पात्र झालेले आहे। त्याचबरोबर 590 शेतकरी चंद्रपूर जिल्ह्यातील जे काही 590 शेतकरी आहे, तर या चंद्रपूर जिल्ह्यातील 9,625 क्लेम हे पीक विमा कंपनीच्या माध्यमातून पास करण्यात आलेले होते। त्याचबरोबर कोल्हापूर जिल्हा असेल तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा पहिल्या टप्प्यामध्ये 228 शेतकऱ्यांना पीक विमा हा मिळालेला आहे आणि त्याचा आता दुसरा जो टप्पा आहे तर त्या टप्प्यामध्ये सुद्धा 1,038 शेतकऱ्यांसाठी पात्र करण्यात आलेले आहे। आणि या शेतकऱ्यांना सुद्धा त्यांचा जो काही पीक विमा आहे तो लवकर त्यांच्या खात्यावरती वितरित केला जाणार आहे। त्यांचा 5वा जो जिल्हा आहे तो म्हणजे जालना। तर जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा दुसऱ्या टप्प्यासाठी आणि सध्या 3,15,000 शेतकरी पात्र करण्यात आलेले आहे आणि या शेतकऱ्यांना सुद्धा लवकरच जो काही त्यांचा पीक विमा आहे त्याचं वितरण केलं जाणार आहे। तर त्यानंतर 6वा जो जिल्हा आहे तो म्हणजे गोंदिया। तर गोंदिया जिल्ह्याचा जर आपण विचार केला शेतकरी मित्रांनो, तर गोंदिया जिल्ह्यामध्ये सुद्धा 916 शेतकरी हे पात्र झालेले आहे। तर सोलापूर जिल्ह्यामध्ये 1,43,591 शेतकरी हे पात्र झालेले आहे। त्याबरोबर जळगाव जिल्हा असेल तर जळगाव जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा 75,850 जे काही शेतकरी आहे ते या पीक विम्यासाठी पात्र करण्यात आलेले आहे। तर सातारा जिल्ह्यामध्ये 832 शेतकरी पात्र करण्यात आलेले आहे। तर संभाजीनगरमध्ये 2,16,258 शेतकरी पात्र करण्यात आलेले आहे। तर पुढचा जो जिल्हा आहे तो म्हणजे पालघर। तर पालघर जिल्ह्याचा जर सरासरी आपण विचार केला तर पालघर जिल्ह्याची सुद्धा जी काही आकडेवारी आहे ती 170 शेतकरी पालघर जिल्ह्यामध्ये पात्र करण्यात आलेली आहे। तर रायगड जिल्ह्यामध्ये 109 शेतकरी, तर वाशिम जिल्ह्यामध्ये 1,65,689 शेतकरी पात्र करण्यात आलेले आहे आणि या शेतकऱ्यांच्या खात्यावरती सुद्धा त्यांचा जो काही पीक विमा आहे तो त्यांच्या खात्यावरती लवकरच जमा केला जाणार आहे। त्यानंतर बुलढाणा जिल्हा असेल तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा 2,35,751 शेतकरी पात्र करण्यात आलेले आहे। तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये 4,716 शेतकरी, तर सांगली जिल्ह्यामध्ये 3,09,000 शेतकरी हे पात्र करण्यात आलेले आहे पीक विम्यासाठी। तर त्यानंतर यवतमाळ जिल्हा असेल तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा सर्वात अधिक शेतकरी जे आहे ते पात्र करण्यात आलेले आहे आणि त्या शेतकऱ्यांची जी काही आकडेवारी आहे ती 3,94,660 शेतकऱ्यांची आकडेवारी ही यवतमाळ जिल्ह्यातील आलेली आहे। त्यानंतर अमरावती जिल्हा असेल तर अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा 1,15,415 शेतकरी पात्र करण्यात आलेले आहे। तर गडचिरोली जिल्ह्यामध्ये 4,099 शेतकरी, तर धाराशिव जिल्ह्यामध्ये 5,49,016 शेतकरी। तर धाराशिव जिल्ह्याची सुद्धा सरासरी आकडेवारी जी आहे ती मोठ्या प्रमाणावरती आहे आणि या शेतकऱ्यांना सुद्धा त्यांचा जो काही पीक विमा आहे नुकसान भरपाईचा तर तो त्यांच्या खात्यावरती लवकरात लवकर जमा केला जाणार आहे। तर लातूर जिल्ह्यातील 4,20,016 शेतकरी, तर परभणी जिल्ह्यातील 4,90,486 शेतकरी, तर वर्धा जिल्ह्याची आकडेवारी जी आहे ती म्हणजे 16,397 शेतकरी पात्र करण्यात आलेले आहे। तर त्यामध्ये
नागपूर जिल्ह्याची जर आपण आकडेवारी पाहिली तर नागपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा सरासरी 13,087 शेतकरी आणि त्याचबरोबर हिंगोली जिल्ह्यामध्ये 4,47,842 शेतकरी. तर अकोला जिल्ह्याची जर आपण आकडेवारी बघितली तर अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा 1,0724 शेतकरी पात्र करण्यात आलेले आहे आणि हे शेतकऱ्यांच्या खात्यावरती सुद्धा येत्या 2 दिवसामध्ये म्हणजे 30 मे पर्यंत या शेतकऱ्यांच्या खात्यावरती हा जो काही पीक विमा आहे तो मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. तर धुळे जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर शेतकरी मित्रांनो, धुळे जिल्ह्यामध्ये जी काही सरासरी आकडेवारी आहे ती सुद्धा 32,031 शेतकरी. तर पुणे जिल्ह्यामध्ये 2,434 शेतकरी हे पात्र करण्यात आलेले आहे. तर ठाणे जिल्ह्यामध्ये 4,301, तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 4,061 शेतकरी. तर नांदेड जिल्ह्यामध्ये 5,00,000 शेतकरी हे पात्र करण्यात आलेले आहे. आणि सरासरी जर आकडेवारी आपण बघितली तर नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावरती जे काही शेतकरी आहे हे दुसऱ्या टप्प्यासाठी पात्र करण्यात आलेले आहे. आणि या शेतकऱ्यांना सुद्धा पहिला जो टप्पा आहे तो फक्त तुरळक भेटलेला आहे आणि सरासरी जो दुसरा टप्पा आहे त्या दुसऱ्या टप्प्यामध्ये बहुतांश शेतकरी हे पात्र करण्यात आलेले आहे. तर त्यामध्ये बीड जिल्हा असेल तर बीड जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर बीड जिल्ह्यामध्ये सरासरी सर्वात जास्त शेतकरी जे आहे ते बीड जिल्ह्यातील पात्र करण्यात आलेले आहे. तर ती जी काही आकडेवारी आहे तर ती आकडेवारी आहे 8,13,649 शेतकरी बीड जिल्ह्यातील पात्र करण्यात आलेले आहेत. तर अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो, राज्यातील 34 जिल्ह्यातील दुसऱ्या टप्प्यातील पीक विम्या संदर्भातलं महत्त्वाचं असं अपडेट आपण बघितलेलं आहे. आणि हेक्टरी जर आपण विचार केला तर या जिल्ह्यामध्ये हेक्टरी 25% अग्रिमची जी काही पीक विमा आहे तो मंजूर झालेला आहे. आणि यामध्ये सोयाबीन असेल, कापूस असेल, तूर असेल, मूग, उडीद, तर काही जिल्ह्यांमध्ये कांदा या सर्व पिकांचा 25% अग्रिमचा पीक विमा जो आहे तो आता मिळणार आहे. आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून आणि राज्य सरकारच्या माध्यमातून याला मान्यता देखील दिलेली आहे. आणि येत्या 2 ते 3 दिवसामध्ये हा जो काही पीक विमा आहे हा मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. तर सोयाबीन पिकासाठी हेक्टरी जर आपण विचार केला तर सोयाबीन पिकासाठी हेक्टरी 5,500 रुपये ते 20,000पर्यंतचा जो काही पीक विमा आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केला जाणार आहे. आणि त्यानंतर इतर जो पिकांचा पीक विमा आहे तो 4,500 इतका जमा होणार आहे हेक्टरी. तर शेतकरी मित्रांनो, राज्यातील 34 जिल्ह्यातील दुसऱ्या टप्प्यातील महत्त्वाचा असं अपडेट कसं वाटलं तुम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आवडलं तर लाईक शेअर करा, नवीन असेल तर चॅनलला नक्कीच हक्काने सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन माहिती सोबत. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.